आता ओळख करून द्यायची पाहुण्यांची, पण वेळ नाही. मी एवढंच बोलेल, वयाच्या 7व्या वर्षी बेबंदशाही नाटकात त्यांनी काम केलं आणि आजही ते व्यासपीठावरती जे आपल्याला दिसत आहेत तरुण तडफदार अशोक समेळ, ज्यांना आता नुकताच प्रभाकर पालशेकर हा पुरस्कार मिळाला आहे. अनेक पुरस्कार, अनेक नाट्य, अनेक लेखन, अशा सर्वांचे कर्तव्य करते अशोक समेळ सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, ज्यांना मी शिक्षण महर्षी म्हणतो, कारण त्यांनी शून्यातून जी काही शाळा उभ्या केल्या आहेत त्यामुळे ते माझ्याबरोबर आज आहेत, त्याबद्दल मला अभिमान वाटतो. व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि आमच्या वेर सरांचे सगळे तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनो, तुम्हाला नमस्कार सगळ्यांना. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं स्मरण करून, त्यांना वंदन करून मी 2 शब्द बोलतो. आज आपण वेर सरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. पुतळा आहे, पण वेर सर हे चिरंजीव आहेत आणि चिरंजीव आहेत त्यामुळे ही सगळी चिरंजीव वास्तू उभी आहे आणि ही कायम राहणार आहे. कारण तुमच्यासारखे विद्यार्थी त्यांना कधीही कुठेही जाऊ देणार नाही, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपला जो शिक्षक असतो तो शेवटपर्यंत मरत नाही, कारण शिक्षकच आपल्याला घडवत असतो, शिक्षक हा समाज घडवतो. मी हे वटवृक्षाचं नाव दिलेलं आहे. मी म्हणेन की ते आभाळ आमच्या वेर सरांचं आभाळ आहे, हे आभाळ आहे, वटवृक्षापेक्षाही मोठे आहेत ते. त्यामुळे त्यांच्या संदर्भात काय बोलायचं, त्यांनी जे काही काम करून ठेवलेलं आहे त्याबद्दल मगाशी मॅडम म्हणाल्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा त्यांच्या कामाबद्दल काही नाही. शाळा म्हटली की पहिलं येतं ते शिक्षण, संस्कार आणि त्याच्यानंतर येते ती शिस्त. शिस्त ही पहिली असतेच. वेर सरांना बघितल्यानंतर मला माझी शाळा आठवली. माझी एवढे, मी राहतो वृंदावन सोसायटी, मला 39 वर्ष झाली वृंदावन सोसायटीमध्ये. मी कल्पना करू शकतो ही शाळा कशी असेल, कारण मी 39 वर्षापूर्वी जेव्हा वृंदावन सोसायटीत आलो त्या तुडुंब पाणी भरलं होतं आणि मी आणि बायको लग्नाला गेलो होतो. आम्ही एवढ्या पाण्यातून चालत 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 तिथून आलो होतो. तेव्हा या शाळेमधले जे विद्यार्थी त्या काळात 70 वर्षापूर्वी जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा जे विद्यार्थी इथे शिकले ते विद्यार्थी खूप 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 थोर आहेत. कारण म्हणजे इथे या गावामध्ये येताना आत्ता त्यांनी सांगितले की यायचं कसं, हे वडिलांना विचारल्यानंतर कसं जा शाळेत आणि कसं या खेडेगावातल्या शाळेत. नंतर मला माझ्या खेडेगावातली गिरगावातली शाळा आठवते, ती युनियन हायस्कूल, ज्या शाळेमध्ये आमचे जगद्गुरू वामनराव पै शिकले. जगद्गुरू आमचे रघुनाथ माशेलकर पद्मविभूषण माझे वर्गमित्रच होते. आम्ही एका बाकावर बसत होतो आणि मास्तर, ती शाळा स्लम म्हणजे जशी तुम्ही म्हणता की गावात, तसेच सगळे विद्यार्थी ज्यांना भाषेचं ज्ञान नीट नाही, ज्यांना संस्काराचं ज्ञान नीट नाही. घरामध्ये 27-28 माणसाचं कुटुंब, त्या घरच्या माणसांना आपल्या मुलांकडे बघायला वेळ नाही. अशा शाळेमध्ये संस्कार केले, ते फक्त शिक्षकाने संस्कार केले. ते नातं नुसतं शाळेच्या वर्गापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते नातं होतं ते शेवटपर्यंत टिकलं. 1-2 उदाहरणं देतो तुम्हाला. मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो, शाळेत क्रिकेट खेळत होतो, आमचा लाड मास्तर प्रिन्सिपॉल होता. छडी घेऊन यायचे वर्गात. शाळेत यायला 2 मिनटं उशीर झाला तर छडीचे वड बसायचे. विद्यार्थ्यांची शामत नव्हती, लेट यायची, विद्यार्थी वेळेवरच यायचे आणि ती शिस्त कायम बाळगली होती आणि ते खूप स्ट्रिक्ट होते. त्यांना गुणांची पण कदर होती. माझा मुलगा क्रिकेट खेळतोय हा. मी कॉलेजला जेव्हा रुपारेल कॉलेजला कॅप्टन होतो क्रिकेटचा, तेव्हा सर शाळेच्या जेव्हा टुर्नामेंट असायचे तेव्हा जे पावभाजी घेऊन यायची बारकी, ती पुरी भाजी घेऊन मला त्यावेळेला यायची आणि हळूच सांगायचे, तुझ्यासाठी पुरी भाजी आणली आहे बरं का रे. तर असे हे मास्तर, हे वेर सरांचं जे मी तुम्हाला म्हणतो, तुमच्या मनामध्ये प्रत्येकाचं त्यांचं जे चित्र, ते जे अनुभव आहेत, ज्याने पाहिलं आहे, ज्याने नाही पाहिलं, ज्याने ऐकलं आहे,
मला त्यांचा चेहरा बघितल्यानंतर एक सात्विक चिरंजीवत्वाचा भाव झाला की अरे वा काय माणूस आहे. आज तुम्हाला त्यांचा पुतळा उभारावा असं वाटतं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असेल सांगा मला. आमच्या शाळेचे दुसरे विद्यार्थी होते जोशी, मुरलीधर जोशी. ते आम्हाला मराठी शिकवायचे. आमची मराठी भाषा अतिशय खराब होती, म्हणजे त्या भाषेला काही अर्थच नव्हता. इतकी गलिच्छ भाषा आम्ही मराठी बोलत असू. त्यांनी आमच्यावर मराठी भाषेचे संस्कार केले. इंग्लिशचे मास्तर, लाड मास्तर घ्या, वारा पाटणकर घ्या, त्यांनी आमच्यावर इंग्लिशचे संस्कार केले. सायन्सचे भावे सर, ते आम्हाला सायन्स शिकवायचे, इतर फिजिक्स केमिस्ट्री, त्यांनी आमच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न केला. मी विद्यार्थी होतो, त्यामुळे मला सायन्स आणि गणित कधी कळलं नाही. त्यामुळे मला माझे मित्र माशेलकर डॉक्टर हे संध्याकाळ झाली की आपल्या मित्राला उद्या शिव्या मिळू नये म्हणून मला संध्याकाळी परत शिकवायचे. आज थोर सायंटिस्ट पद्मविभूषण ते शिकवायचे, म्हणजे माझ्या डोक्यात काय शिरायचं नाही. मॅट्रिकला मी जेव्हा गणित सोडायला लागलो तेव्हा आमचे कोलटकर मास्तर मला म्हणाले की अरे मला वाईट वाटते दगडा, तुला मी शिकवू शकलो नाही, हा माझा दोष आहे, तुझा दोष नाही, तू गणित सोडतोयस. असे मास्तर आज कुठे येतो. मास्तर ही संस्थाच अलीकडे नष्ट होत चालली, ते होता कामा नये. प्रत्येकाने मला पैसे किती मिळतील त्यापेक्षा मी माझ्या विद्यार्थ्याला सुशिक्षित सुसंस्कृत कसा करेन याच्याकडे जास्त लक्ष दिलं तर सगळीकडे सुजलाम सुफलाममुळे आपला देश कुठच्या कुठे अधिक आणखीन प्रगत होत जाईल आणि तो व्हावा अशी आपली इच्छा. तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आजच्या दिवशी. वैर सरांचे तुमच्यावर सगळ्यांवर आशीर्वाद आहेत, कायम राहतील. पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, मस्त जगा, खा प्या आणि प्रत्येक क्षण हा आनंदानं जगा. आपल्यासाठी जगा, दुसऱ्यांसाठी जगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद समय सर. मला वाटतं मी जसं निमंत्रण दिलं त्या दिवसापासून मला याचा 2-3 वेळा फोन आला असेल की कार्यक्रम कधी आहे, कसा आहे, काय स्वरूप आहे, मला त्याची माहिती दे. मी त्यांना काल स्मरणिका दिली व सरांनी आपल्या वेळ सरांविषयी बोललंच, पण त्यांच्याही काही शाळेने आठवणी जागृत केलं. मला वाटतं आमचं हे भाग्य आहे की सर तुम्ही आमच्या शाळेत आल्यामुळे तुम्हाला तुमची शाळा आठवली. आज या ठिकाणी दुसरे पाहुणे, मी त्यांना पाहुणे म्हणेन किंवा माझे सर म्हणेन की ज्ञानसाधना कॉलेजचं माझे विद्यार्थी असल्यामुळं ते सर ढवळ सर तिकडे शिक्षक होते. आज ठाण्यातील कोणत्याही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेलं, अखिल महाराष्ट्रीय साहित्य परिषद ठाण्यामध्ये झालं त्या कमिटीवर सर होते, अखिल भारतीय नाट्य परिषद ठाण्यामध्ये झालं त्या कमिटी होते, कोकण मराठी साहित्य परिषद झालं, युवा समाज झालं त्या कमिटीवर सर होते. आणि अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सांस्कृतिक चळवळीत काम करणारे व सामाजिक जाणीव असणारे 10 तारखेला ज्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तरी देखील एकनाथ मी येतो, मला लवकर फ्री कर, कारण मला दुसऱ्या वर्षी परत दुसरं ऑपरेशन आहे असं सांगणार आहे. तरी ढवळ सर, डॉक्टर पत्र ढवळ सर यांनी आपलं मन व्यक्त केलं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, एकाच ध्येयाच्या ध्रुवताऱ्यावर जन्माच्या बोलीने लक्ष केंद्रित करून विधायक नगरीची माणसं जर निघाली तर त्यांच्या हातून किती अभिजात प्रतीचं काम होऊ शकतं याचं साक्षात उदाहरण आज मला इथे बघायला मिळालं. अलीकडच्या काळामध्ये जसं माझा मित्र अशोक समेळ यांनी मास्तर हा शब्दाचा उल्लेख केला, आता मास्तरचे सर कधी झाले ते कळलंच नाही. आज ही सगळी मैफिल आम्ही बघतो, हे खरं कौटुंबिक कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्ही दोघं जण तसे नौके आहोत तुमच्यामध्ये. मास्तर म्हणजे मातेच्या स्तरावर राबतो तो मास्तर. ही मास्तर की या सरांनी इथे जपली आणि म्हणून वयाचं भान न ठेवता देखील आपण सगळेजण इतक्या सुंदर संध्याकाळी या कार्यक्रमात जमलेलो आहोत. नाही तर कोण मास्तर आणि कोण सर त्यांनी शिकवले, आता सगळंच गेलं निघून. श्रमाशिवाय पैसा, ज्ञानाशिवाय पदवी, योग्यतेशिवाय पद आणि चारित्र्याशिवाय प्रतिष्ठा ही बदलत्या युगाची आश्वासनं प्रत्येकाची दिशाभूल करायला लागलेली आहेत. विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्य, संशोधन, लेखन ही मूल्येच हरवलेली आहेत. आणि अशा ह्या
मूल्य हरवलेल्या काळामध्ये केव्हा तरी वेर सरांसारखा एक झपाटलेलं व्यक्तिमत्व की काहीतरी ह्या माझिवड्या गावामध्ये माझ्या बांधवांना काहीतरी केलं पाहिजे, शिकलं पाहिजे या तळमळीनं उभं काय राहतं. आणि 1982च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना कदाचित त्या सरांचा तितका फारसा संबंध आला असेल असं वाटत नाही. आणि त्या व्यक्तिमत्वाला इथे लक्षात ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण सगळे इथे मोठ्या संख्येने जमतो. हे खरोखर आता त्या सरांना नक्की वरती आभाळामध्ये देखील जाणवत असेल की मी काहीतरी पेरलं आणि सुंदर उगवलं. माझा सरांचा थोडासा परिचय झाला होता. डॉक्टर दा दळवी हे माझे गुरु. ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक काम करत असतेवेळी सर देखील या संस्थेमध्ये काही काळ काम करत होते. दळवी सरांसारखे झपाटलेलं व्यक्तिमत्व ज्याने आम्हाला ठाणं कसं घडलं त्या काळात. मगाशी निवेदनामध्ये आमच्या बंटीने उल्लेख केला की गाव खूप छोटं होतं. खरंय, त्या काळातली गावं इतकं छोटं होतं की एखाद्या घरामध्ये प्रेम प्रकरण झालं की संध्याकाळी विदाउट व्हॉट्सअप सगळ्या गावात कळत होतं. सांगावं लागत नव्हतं, इतकं सगळं ठाणेसर होतं. म्हणजे आमचे 22कर सर ज्यावेळी पहिल्यांदा इथे नोकरीसाठी म्हणून आले, अलीकडच्या काळात शिक्षकांची नोकरी घेण्यासाठी संस्थांना पैसे द्यावे लागतात तर तुम्हाला नोकरी तुमची फायनल होते. आणि एड्सवर शाळा असेल, अनुदानित शाळा असेल तर भलतेच रेट सुरू आहे सगळीकडे. पण 22कर सर असे भाग्यवान आहेत की ते त्यावेळी अपॉइंटमेंट लेटर घ्यायला इथे आले. त्यावेळी सरांनी त्यांना त्यावेळी 100 रुपये दिले. हे घे 100 रुपये तुला तुमच्या पुढच्या प्रवासाला. ही जी तळमळ असणारी माणसं ही फार कमी होती. दळवी सरांमुळे थोडासा परिचय. मी जेव्हा ज्ञानसाधनामध्ये SV कुलकर्णी व्याख्यानमाला सुरू केली, त्या व्याख्यानमालेची निर्मिती झाली होती. त्या निर्मितीमध्ये दत्ताजी तामाणे सरांच्या घरी मुलुंडच्या त्यांच्या घरामध्ये आम्ही जी काही ठराविक मंडळी बसलो होतो त्यावेळी वेळ सरांचा तिथे सहभाग होता. आणि मला त्यांचे शब्द आठवतात की डबल सर केव्हा तरी आमच्या माझिवड्या कॉलेजमध्ये देखील अशा प्रकारची व्याख्यानमाला सुरू करूया. तो काळ सगळा गेला निघून. शहराबरोबर शहरं वाढत गेली, किंबहुना शहरं सगळी फुगत गेली. आणि या फुगण्या चेहऱ्यामध्ये सगळ्या शहरांमध्ये वाकून नमस्कार करावा असे पाय शिल्लक राहिले नाहीत. पण तरीही ते संस्कार तुम्ही सगळ्यांनी रुजले, तुमच्यामध्ये रुजले. आणि सरांचं एक या इथे पुतळा उभा राहावा की येता जाता का होईना पण पटकन छातीवरती हात जावा. ही छातीवर हात जाणं ना हे खरं म्हणजे संस्कार असतात. आणि हे संस्कार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आज या इथे स्वतः वेर सर उभ्या आहेत. माझी संस्था कशी उभी झाली त्या काळामध्ये भेटणाऱ्या प्रत्येक मुलाला सांगायचे दे रे पैसे संस्थेसाठी. कुठल्याही कार्यक्रमाला गेली की सरांच्या हातात झोळी असायची. मुलांच्या घरी जा, शिक्षकांना सांगायचे पैसे गोळा करा, असं झपाटलेलं. पण आणि म्हणून या सगळ्या भिंतींमध्ये, या विटांमध्ये आजही एक वेगळी संवेदना आहे. आणि आजही वेगळ्या अर्थाने तुम्हाला हात तुमच्या पाठीवरती थाप देणारं व्यक्तिमत्व आज तुमच्या या समोर उभा आहे आणि ते तुमच्यामध्येच कुठेतरी सतत वावरत आहे. मी सहज माझा मित्र एकनाथला म्हणाला की बाबा शैक्षणिक कार्यक्रम आहे. सरांचा थोडासा माझा परिचय होता. एक वेगळं संवेदना असणारं व्यक्तिमत्व होतं. जरी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तरीही मी काही मिनिटासाठी या कार्यक्रमाला येऊन जाईन. उद्या सकाळी पुन्हा दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन असल्यामुळे हा कार्यक्रम मी म्हटल्याप्रमाणे तुमचा कौतुक आहे. मग अशी आपण तिथे गेल्यानंतर सगळ्या जुन्या मैफिली, सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. जुने शिक्षक ज्यांना वाकून नमस्कार करावासा वाटला असे सगळे शिक्षक आहे ते एकमेकांना भेटत होते, एकमेकांशी बोलत होते. सर हे निमित्त होतं. हा खऱ्या अर्थाने हा तुमचा वैचारिक सोहळा इथे संपन्न होणार आहे. जुन्या आठवणींना पुन्हा उजाला मिळणार आहे. आणि म्हणून आमच्या दोघांसारखे जे नाटककार म्हणून, लेखक म्हणून जे काही थोडंफार काम करायचा प्रयत्न करतोय
ते इथे थांबतील, आम्हाला जावं लागेल. या इथे आम्हाला तुम्ही जो काही सन्मान दिला, इथे बोलायची जी काही संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून मुजरा करतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं डॉक्टर धवळ सर व अशोक समळ सर आज या कार्यक्रम आल्यामुळं एक कार्यक्रमाचा दर्जा, एक उंची वेर सरांना जे अपेक्षा होती त्या उंचीवरती येऊन पोहोचले असेल असं मला वाटतं. त्या कॉलेजचे लाडके शिक्षक विचारे सर यांना विनंती करतो, विचारे सर आपण आपलं मनोगत व्यक्त करायला व्यासपीठावर यायचंय. आपण कार्य पुढे चालू ठेवतो. आता तिथले शिक्षक ज्यांनी आपल्या हाताला वळण लावलं, चित्र कसं काढावं हे शिकवलं, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. माझा आवाज बदललेला आहे, मान्य करून घ्या. शिक्षण महर्षी 1 ऑगस्ट 1923 या वर्षाची स्मरणिका हा कार्यक्रम याचं आयोजन आहे. त्यानिमित्त उद्घाटक ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक असे समेळ साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ढवळ सर, डॉक्टर ढवळ सर आणि व्यासपीठावरील मान्यवर इथे उपस्थित नाही आहे. ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मडवी साहेब, संस्थेचे पदाधिकारी, वेरसर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रेयम पाटील, प्रदीप पोईल, सचिव एकनाथ पोवळे, त्यांचे सहकारी तसेच आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनी, आज मला या ठिकाणी बोलायला संधी दिली हे मी माझे भाग्य समजतो. मला वाटतं बरंचसं लीना मॅडमने आधीच सांगितलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगणार. पण त्याच्या आधीचं कारण वेर सरांच्या मांडीला म्हणत नाही, पण त्यावेळेपासून मी एक सोला शिक्षक, आद्य शिक्षक असा आहे. माझीवडे गावातील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी वेर सर या गावातील एक प्रसिद्ध ग्रॅज्युएट असे एक गावाचे वेर सर म्हणजे भूषण होते. गाव तसं छोटंच होतं. आता हे जे सगळं दिसतंय त्यावेळेला तसं नव्हतं. माझीवडा कुठं आहे हे आम्हालाही माहीत होतं. जेव्हा मी इंटरव्ह्यूला आलो त्यावेळेला मला कंडक्टरला विचारावं लागेल. फक्त बाळकोण गाडी चालू होती, नाक्यावर उतरायचं, चालत यायचं. आजचे रोड नव्हते, बैलगाडीचे रस्ते होते, पाऊल वाटा होत्या, 2 माळ्याच्या 3 माळ्याच्या बिल्डिंग होत्या. आज सगळीकडे बिल्डिंग आहेत. अशा या गावामध्ये मी साधारणतः 40-50 घरांच्या गावामध्ये आलेला आहे. गावाच्या स्थानिक पातळीवर आगरी, कोळी, ख्रिश्चन आणि इतर धर्माच्या समाजांची घरे होती. उंच इमारती नव्हत्या, 1-2 माळ्यांची काही इमारती, बैलगाडीचे रस्ते, पाऊलवाटा, काही दुकानं, 2-4 कंपन्या. गावाच्या टोकाला नाक्यावर अक्षय नाका, तिथे आमच्या शाळेतले एक शिक्षक LM चौधरी, त्याला आम्ही लमा चौधरी म्हणायचो, ते कारकून होते. त्यावेळेला 1960 साली या शाळेची योजना झाली. त्यावेळेला वेरसर सरपंच होते. गावामध्ये ग्रामपंचायत होती. सरपंचांचं ऑफिस नव्हतं, सरांचे साधे कौलारू घर होतं, ते आता आहे ते. त्या घराच्या एका पडवीमध्ये ऑफिस होते आणि या ऑफिसात अक्षय नाक्यावर काम करणारे ते लमा चौधरी कारकून होते. सोबत एक शिपाई, एक सरपंच वेरसर अशी मोजकीच
माणसं होती. सरांच्या कुटुंबात त्यांची आई त्यांना सगळ्या गावात माय म्हणायची, आम्ही माय म्हणायचो. सरांच्या सौभाग्य होती मम्मी, त्यांना सगळेजण मम्मीच म्हणायचे. अतिशय प्रेमळ, होतकरू, पाहुण्यांचा उपचार करणारे. त्यांना 3 मुलं होती, लॉयड, लिजिया आणि लीना. शिवाय 2 बहिणी, 4 बहिणी होत्या, पण माझ्या पाण्यात 2 बहिणी. मोठी बहीण नाथा आंटी, त्यांचंही घर तिथे आहे. लहान बहीण लीनाबाई, त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या आणि तिकडेच स्थायिक झाल्या. पदवीधर प्रशिक्षित असलेल्या वीर सरांना गावात आणि इतर ठिकाणी फार मोठा मान होता. सर्वांच्या उपयोगी पडणारे, मदत करणारे, तसेच सर्वांचे सुखदुःख जाणणारे असे सरपंच वीर सर सर्वांच्या परिचयाचे होते. भाजीवाडा गावातील मुली गावात शाळा नसल्या कारणाने ठाण्यातील विविध शाळांमध्ये जायचे. जाण्याची सोय नव्हती. जेमतेम कधीतरी एखाद दुसरी गाडी यायची, नाक्यावर उभी राहायची. त्यासाठी मुलांना नाक्यावरून जावे लागेल, चालत यावे लागेल, बसवर अवलंबून राहावं लागेल. हे सर्व वेरसरांनी हेरले आणि आपल्या गावात एखादी शाळा असावी म्हणून 1960 साली त्यांनी जुन्या जाणत्या प्रत्यक्षित सुशिक्षित वयोवृद्ध अशा व्यक्तींशी, लोकांशी संधान साधला. त्यावेळचे गौतम गोसावी, नारायण पाटील, मधुकर वाडेकर आणि दत्ताजी तांबडे यांच्या सल्लामसलतीने एकमताने विचार करून 1960 साली ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना झाली. पदाधिकारी नेमण्यात आले. काही प्रश्न उपस्थित झाले. शाळा कुठे असावी, कशी असावी, शिक्षक कोण नेमावे. सरांनी प्रश्न सोडवला. ज्या पडवीमध्ये ग्रामपंचायतीचे ऑफिस होतं तिथे पहिला 5वीचा वर्ग निघाला. वेर सर, LM चौधरी आणि काही बजाज वगैरे, साळी वगैरे अशा लोकांना हाताशी धरून त्यांनी 5वीचा वर्ग सुरू केला. पुढची अडचण लक्षात घेऊन सरांनी आपल्या जागेमध्ये, एका मोठ्या जागेमध्ये, स्वतःच्या एका मोठ्या जागेमध्ये 3 वर्ग आणि 1 ऑफिस उघडले. अशा 4 खोल्यांची एक चाळ बांधून मुलांच्या इतर सोयीची व्यवस्था केली. माझीवाडी गावाच्या आजूबाजूला उदाहरणार्थ बाळकुंड, पूर्णा, कालेर, कापडवाडी, गांधीनगर, सुभाषनगर, पोखरण नंबर 2, राबोडी, कॅसल मिल, कोलसेर, मानपाडा, पाटलीपाडा, वाघवीड, कासारवडेली, ओळा या पर्यासून ठाण्याला जाण्यापेक्षा मध्यवर्ती ठिकाण म्हणून माझीवाडीच्या शाळेत विद्यार्थी येऊ लागले. माझीवाडी ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जात होती. त्याला कारण तसं होतं. माझीवाडा हा परिसर एवढा मोठा होता की या गावात, या पंचायतीमध्ये जवळजवळ 200 ते 250 कंपन्या होत्या. म्हणून माझीवाडा पंचायत महाराष्ट्रात सर्वात मोठी ओळखली जात होती. मुले वाढू लागली, वर्ग वाढू लागले. सरकारी शासन नसल्यामुळे प्रत्येक वर्गाला 1.5 शिक्षक याप्रमाणे शिक्षक वाढू लागले. 65-66 साली 5वी 6वीला त्या वर्गाप्रमाणे 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपये अशाप्रमाणे फी होती. या वेळेला या लोकांना राजे मॅडम, तांबणे मॅडम, वाघोलीकर मॅडम, महाजन मॅडम, चौधरी सर, वेर सर अर्ध्यावर होते. अर्धा वेळमध्ये ते दादरच्या टेसिल्वा हायस्कूलमध्ये कामाला जायचे. तिथे पर्यवेक्षक होते. तिथून ते इथे यायचे, धावपळ करायचे, आपल्या शाळेकडे बघायचे
अशा स्थितीमध्ये शाळा चालू असताना ग्रामीण शिक्षण शाळा असल्यामुळे त्या काळात गणित आणि चित्रकला या विषयासाठी शिक्षक मिळत नसत। सन 67-67 या साली या विषयांसाठी माझी नेमणूक झाली। अर्धवेळ होतो त्यावेळी मी पण सुरुवातीला काही वर्षे जुनी यायची इथपर्यंत मी 11वीपर्यंत गणित हा विषय शिकवत होतो। पुढील शिक्षणासाठी ग्रॅज्युएट शिक्षकांची मदत करून मला सरांनी बांद्रा स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकवणीला पाठवलं आणि माझं शिक्षण पूर्ण करून घेतलं। हे सरांचे उपकार माझ्यावर आहे। माझीकडे हा ग्रामीण भाग खेडेगाव असल्यामुळे या शाळेत बाहेरून येणारे शिक्षक शिकवण्यासाठी येऊ इच्छित असत, कारण या गावात येण्या जाण्याची कोणतीच सोय नव्हती, बस सेवा नव्हती, पगारही पुरेसा मिळत नव्हता, जेमतेम लमसम असा पगार मिळत होता। त्यावेळेला पूर्णवेळ शिक्षकाला 130 ते 135 पगार मिळायचा आणि अर्धवेळ शिक्षकाला 65 ते 70 असा पगार मिळायचा। शासन नियमानुसार विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे जमा होत असे, अनुदान मिळत नव्हते। कुठून तरी डोनेशन मिळाले तर अशी गोळाबेरीज करून सर पगार देत होते। कमी जास्त पडलं तर सर स्वतःच्या खिशातले काढून शिक्षकांचे पगार देत होते। त्या काळात वेळ सर सरपंच पदावर सांभाळून दादरच्या शाळेत टिसिल्वा हायस्कूलला इंग्लिशचे शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम करत होते। हे सर्व सांभाळून सर गावचा व आपल्या शाळेचा विकास कसा होईल सरपंच या नात्याने याकडे अधिक लक्ष देत होते। पुढे पुढे शाळेचे वर्ग वाढू लागले, शिक्षक वाढू लागले, शाळा SCC जुनी 11वी झाली, शाळा वाढली, वर्ग वाढले, एकूण 10-12 वर्ग झाले। त्यामुळे शाळा सकाळ दुपार भरू लागली। सुरुवातीला या जुन्या शाळेत कैलासाची अनंतरे, त्याचा भाऊ लॉयड, त्याच्या भगिनी नारायण पाटील, श्रीधर पाटील, भानुदास पाटील, शंकर पाटील, नरेंद्र पाटील, पातारे, पाडळे असे द्वारकानाथ असे विद्यार्थी होते। सर्व पदे खेळण्यासाठी सरांना फारच कसरत करावी लागत होती। काही काळानंतर सरांनी दादरच्या शाळेला राजीनामा दिला व आपल्या शाळेमध्ये पूर्ण वेळ झोकून घेतले। नवीन शाळा बांधली, ती सुसज्ज असावी असा ध्यास सरांनी घेतला व त्यासाठी कंबर कसून निधी गोळा करावा लागत। सर्वांगीण विकास व्हावा, सर्व शिक्षकांचे पगार वाढावे म्हणून अहोरात्र निधी गोळा करण्याचा मागे सरांनी सुरुवात केली। सरपंच या नात्याने ओळखी फार होत्या, त्यांना मान होता। त्या दृष्टिकोनातून सर दररोज मला घेऊन मोठमोठ्या कंपन्यांना, त्या व्यक्तींना भेटून प्रेमाने त्यांच्याकडून देणग्या डोनेशन मिळू लागले। विविध नामांकित कंपन्यांना भेटून त्यांच्याकडून चेक जमा होऊ लागले। माझीवाडा पंचकृषीत 200-250 कंपन्या होत्या, त्यात सरांना वाव मिळाला, यश मिळालं। त्याशिवाय शासनाकडून ग्रँट कशी मिळत आहे, अनुदान यासाठी सरांचे जोरात प्रयत्न चालू होते। त्यासाठी श्रीमती राजे मॅडम यांची मदत घेऊन ग्रँट मिळवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली। त्यावेळी ठाण्याचे शिक्षण अधिकारी श्री कुलकर्णी साहेब होते। शाळेच्या काही महत्त्वाच्या कामासाठी वेळ सर जिल्हा परिषदेमध्ये राजेबाईंना पाठवत असत। राजेबाईंची शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर ओळख झाली, ओळख वाढली आणि मग राजेबाईंनी याच्यासाठी तगादा लावला आणि काही दिवसांनी शाळेला ग्रँट मिळाली। सगळ्या शिक्षकांचे पगार वाढले, मुलं वाढली, शाळा वाढली, शिक्षक वाढले।
या ठिकाणी येण्याच्या सोयी झाल्या. अशाप्रमाणे शाळेमध्ये सुरुवात झाली. या शाळेसाठी सरांनी गावातल्या प्रतिष्ठित लोकांना एकत्र करून जमिनी विकत घेतल्या. ही शाळा बांधायचा भूमिपूजन झालं. चावलासारखे आर्किटेक्ट शोधले, पण काही कारणात तो मध्येच ते गेले. माझ्याकडून एक छोटा मोठा असा आराखडा काढला. R.R. जैन या नावाचे आम्हाला आर्किटेक्ट मिळाले आणि त्यांनी या 2 मजली शाळा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आज ज्यांची जयंती आहे ते महामानव संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन, तसेच वेर सरांना विनम्र अभिवादन आणि माझ्या सर्व आजी माजी शिक्षकांना विनम्र अभिवादन, तसेच माझे सगळे सहकारी आणि माझे विद्यार्थी मित्र. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी, हा कार्यक्रम सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या माझ्या सहकाऱ्यांनी इथे मदत केली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. इथे उपस्थित सर्वांचं अभिनंदन करतो. वेद सरांबद्दल विचार सरांनी भरपूर माहिती दिली. मला एक शाळेविषयी अप्रूप वाटतं. शाळेमध्ये आल्यानंतर ना मला म्हणी आठवतात. आपले सगळे शिक्षक, मराठी आम्हाला शिकवणारे वाघोलीकर मॅडम, सत्ते मॅडम, यांच्याकडून आम्ही म्हणी ऐकल्या. पण सगळ्यांच्या आठवणीची म्हण असेल मळेकर मॅडमची, नळी पुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. शाळेमध्ये आल्यावर मला म्हणीच आठवतात. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वेर सरांनी किती मेहनत केली. 70 वर्षापूर्वी ते लीना मॅडमनी पण सांगितलं आणि विचारे सरांनी पण सांगितलंय, ते मी रिपीट करत नाही. पण आज जो सोहळा आपण इथे वेर सरांचा पुतळा उभारला, आपण वेर सरांचं स्मारक उभारलं, याच्यासाठी मला जेव्हा आम्ही स्मारक थोडा वेळ घेणार आहे, 2 मिनिटं. स्मारक उभारण्याचं कारण काय, तर याला 2 कारण आहेत की ज्या वेर सरांनी एवढी मेहनत करून शाळा उभारली त्यांचं नाव शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. कारण आमच्याकडे कोकणामध्ये पद्धत आहे, लग्न करताना किंवा श्राद्ध घालताना विचारतात गोत्र काय तुमचं. तसं आपलं या सगळ्यांचं गोत्र वेर सर आहेत, लक्षात ठेवा. हे एक कारण आहे. दुसरं कारण, मी एक दिवशी बस स्टॉपवर चाललो होतो. बस स्टॉपवरनं आपल्या माझ्याकडं तिथे एक माणूस भेटला मला. हो, वाडेकरांची शाळा कुठे? अरे वाडेकरांची शाळा मला नाही माहिती. बोललो वाडेकरांची शाळा डोकायला असेल. बोललो नाही म्हणे वाडेकरांची शाळा आहे ते. म्हटलं कुठे आहे? बोला माझी एवढा हा पत्ता आहे, ग्रामीण शिक्षण संस्था. अरे म्हटलं ग्रामीण शिक्षण संस्था वेर सरांची शाळा आहे. वाडेकरांनी कदाचित खूप काम केलं असेल, वेर सरांच्या मागे वाडेकरांनी कदाचित खूप काम केलं असेल, पण शाळा वेर सरांचे, गोत्र वेर सर आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. वेर सरांनी थेंबे थेंबे तळे साचे म्हण अजून मी सांगतो, थेंबे थेंबे तळे साचे म्हणून वेर सरांनी हे एक एक पैसा जोडून आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी, आपल्या सर्व शिक्षकांनी मेहनत केलेली आहे. सगळ्यांच्या रक्ताचं पाणी इथे झालेलं आहे. म्हणून ह्या सगळ्यांची आठवण आम्ही केली मेहनत, आमच्यापेक्षा शिक्षकांनी केली आहे आणि शिक्षकांपेक्षा वेर सरांची मेहनत तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि हे जे ज्ञानरूपी तळ सरांनी इथे बांधलं, इथे कित्येक जण वेगवेगळ्या उच्च पदावर गेले आपले विद्यार्थी. मला सांगायला अभिमान वाटेल, आपल्या ट्रस्ट मधले आपले एक सहकारी वसंत रामू चौधरी. वसंत कुठे आहेत? वसंत रामू चौधरी आज शहापूरचे नायब तहसीलदार आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुराडे आलेत का? कुराडे मॅडम पण तहसीलदार आहेत. त्यानंतर आपल्या इथे आता नुकते इथे भाषण करून गेलेले संजय तरे नगरसेवक झालेले आहेत. त्यांचे मोठे बंधू अनंत तरे आमदार झालेले आहेत. आपल्या शाळेच्या विद्यार्थी मीनाक्षी
शिंदे महापौर झालेले आहेत, त्यानंतर आता रवी पाटील होते इथे, निशा पाटील, रवी पाटील आपले विद्यार्थी होते. असे कित्येक इंजिनियर डॉक्टर, त्यांची मुलं पण इंजिनियर डॉक्टर. आमचं मला वाटतं सुनील तांबेंचा मुलगा कोण डॉक्टर कोण आहे यांच्यावर कोणतं प्रमोद पवार यांचा मुलगा डॉक्टर आहे. नंतर कुमावत म्हणून आपल्याकडे एक फॅमिली शिकून गेली, 3 मुलं, 3ही डॉक्टर आपल्या शाळेतले. हे कोणामुळे झालेलं आहे? फक्त वेद सरांमुळे झालेलं आहे. वेद सरांनी 70 वर्षापूर्वी जरी दूरदृष्टी दाखवली नसती तर आपण या आजूबाजूच्या गावातले शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं शिकली नसती. थेंबे थेंबे तळे साचे करून एवढी शाळा बांधलेली आहे. स्वतःच्या घरातल्या नंतर चाळीमधनं आपण या शाळेमध्ये आलेलो आहोत. आता या तळ्याचं संवर्धन करायचं की तळ्याचं पाणी टाकत राहायचं. आमच्या शेजारी एक मुलगा आहे, इंग्लिश मिडियमला जातो. त्यांनी कुठेतरी म्हण ऐकली, तू मला काका काका हे तळे राखे आणि पाणी चाकी काय असतं? बोललो अरे पाणी चाकी म्हणजे चाकायचं. तो बोलतो मग चाका काय बोलता, टेस्ट बोलायचं ना. बोलता अरे ती मराठीतली म्हण आहे, तळे राखी तो पाणी चाकी. तो बोलतो मग पाणी फक्त चाकतो कशाला, तो संपवेल पण ना. बोलला हा अरे हुशार आहे पोरगा. पाण्यातलं हे तळ्यातलं पाणी संपू पण शकतो हा चाकतो म्हणजे. पण म्हण कशी झालेली आहे की तळ्यातलं पाणी चाखायचं आहे. कोणी जर मोटर लावली आणि आपल्या शेतात पाणी नेलं तर हा मॅनेजमेंटची गलती आहे. आणि तो मुलगा बोलतो एवढं झालं तर मग करायचं काय, पाणी संपून जाईल ना तळ्यातलं. अरे तळ्यातलं पाणी संपेल पण तळ्यातला जो मालक आहे ना त्याची ही जबाबदारी असते की तळ्यातलं पाणी संपू नये, त्या तळ्यात पाणी वाढ कशी होईल आणि त्या पाण्याचं त्या तळ्याचं संवर्धन कसं होईल. मला अभिमान वाटेल वेद सरांनंतर हे आमचे हरिश्चंद्र भोईर साहेब, आता नवीन कमिटी आहे चांगली सक्षम कमिटी. हरिश्चंद्र भोईर जे आहेत, शेळके जे आहेत, आमचे माझे मित्र रेहमान शेख आहेत, आमच्या वृषाली राजे मॅडम सुसंस्कृत आणि बऱ्याच ठिकाणचा कार्याचा अनुभव आहे त्यांना. अशी दिग्गज मंडळी आता ह्या शाळेचा कारभार हाकत आहेत. सरांनंतर आता जवळजवळ मला वाटतं सर गेल्यानंतर 25 वर्ष झाली. त्याच्यानंतर आपल्याला जाणीव झाली की सरांचं, मला जाणीव झाली सरांचं अर्थपुतळा व्हावा. ही 2 कारणं होती. तर आता या शाळेचं संवर्धन, या शाळेवर जसा ट्रस्टींचा हक्क आहे तसा आपल्या सगळ्यांचा हक्क आहे. आणि हे जे पुतळा आपण इथे स्मारक उभारलेलं आहे याचं रक्षण करणं, याचं पावित्र्य राखणं ही फक्त शिक्षण महर्षी कॅश्मीर अँजेलो वेर सर प्रतिष्ठान यांची जबाबदारी नाही आहे. ही सगळी शाळेची, आत्ताच्या ट्रस्टची, पुढे जो कोणी येईल, पुढे जे ट्रस्ट चालवणार आहेत, ग्रामीण शिक्षण संस्था चालवणार आहे, या सर्वांची जबाबदारी आहे या स्मारकाचं पावित्र्य राखणं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. सेनाच्या मनात हा पुतळा उभारण्याची कल्पना का आली, त्यांनी आतून मांडलं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल. मला वाटतं आता मनोगत व्यक्त करण्याची खूप लोकांना इच्छा आहे पण वेळेअभावी ऊन वाढत चाललंय. मी 1-2 मनोगत घेतो व त्यानंतर आपण आभाराकडे जाऊया. आता शाळेच्या कार्यकारी समिती असलेल्या वृक्षाली राजे मॅडम यांनी काल मला थांबवलं असं मध्ये पवळे मला 5 ते 7 मिनिटं बोलायचं आहे. मॅडम तुम्ही 2 ते 2.5 मिनिटं बोला, पण बोला. सुस्वागतम. आपल्या ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने मी कार्यकारी सदस्य म्हणून आपण आज सगळेजण आमच्या इथे आलात. अर्थात आमच्या इथे म्हणजे आता आम्ही जरा ॲक्टिव्ह आहोत म्हणून मी आमच्या इथे बोलते. शेवटी आपण सगळे एकच आहोत. तर मी तुमचं पहिले सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज व्यासपीठावरती जे 2 महर्षी होते त्या 2 महर्षींच्या हस्ते आपल्या महर्षींचं इथे उद्घाटन झालेलं आहे. हा खूप आपल्यासाठी आनंदाचा अनुभव आहे. आज अशी अवस्था आहे, आनंदाचे डोही आनंद तरंगे. तुम्हाला सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्या आईला जेवढं महत्त्व असतं तेवढं शाळेला महत्त्व असतं.
आई आपलं दुग्धपान करून मुलांचं पालन संगोपन करते आणि शाळा ज्ञानामृत देऊन मुलांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत घडवत असते. मला प्रथम ह्या सगळ्या कमिटीच्या मुलांचं खूप कौतुक वाटतंय आणि मी त्यांचं इथे छोटासा कौतुक समारंभ करणार आहे. कारण वेरसर गेल्यानंतर हा मोठा मधी जो गॅप गेला त्या काळामध्ये खरं तर ह्या सरांचं इथे आज जो कार्यक्रम झाला तो पूर्वीच व्हायला पाहिजे होता. पण आत्ता जे आपले अध्यक्ष म्हणजे मी त्याला रंगा भट्टे लहानपणीचा आपले अध्यक्ष यांनी जे आत्ता इकडे सांगितलं ना ते अगदी सत्य आहे. आणि हेच मला पण खंत होती की हे सरांचं नाव पुसायला निघालेले काही व्यक्ती होत्या. सरांना ह्या माजोड्याच्या मातीची ओढ होती आणि ह्या मातीमध्ये मातीतच नाही या माजोड्यात नव्हे तर ह्या पंचक्रोशीच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी होती. म्हणून त्यांनी या माजोड्याच्या मातीमध्ये एक शिक्षणाचं रोपटं लावलं. त्याचा वटवृक्ष झाला. परंतु तो वटवृक्ष आता प्रदूषणाच्या ह्याच्यामध्ये गुरफटत चालला होता. प्रदूषण निरनिळ्या प्रकारचे आहेत. आता मी ते सांगत नाही, तुम्ही समजणेवाले को समजत आहे. तर हे असं असताना आमची आत्ताची जी कमिटी आहे त्यांनी आम्ही हातात हात घेतलेले आहेत आणि ह्यापुढे या शाळेकडे कोणीही या संस्थेकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही अशा हिमतीने आम्ही इकडे उभे राहणार आहोत. आणि याच्यासाठी मला आपल्या सर्व विद्यार्थ्यांची आणि स्थानिक स्तरावरती जे आमचे सगळे मंडळी आहेत त्यांची पण मला सहकार्याची मी अपेक्षा इकडे व्यक्त करते. दुसरं असं आहे की सर त्या काळामध्ये सरांची बहीण अमेरिकेला गेली. सर सुद्धा जाऊ शकले असते पण सरांनी बघा. आणि दुसरं असं आहे की सर वेर सरांचं एक कुटुंबाचं म्हणून संस्था स्थापन करून शाळा काढली असती. कारण सर्व तेच होते पण त्यांनी बघा आपल्या सगळ्यांना हाताशी घेतलं, सगळ्या मंडळींना त्यांनी हाताशी घेतलं आणि ही संस्था चालवली. परंतु काही वर्षांनी असं दिसायला लागलं की ज्यांनी हे सगळं कष्ट केलेले त्यालाच बाजूला सारायला निघाले. अन्याय झालेला आहे पण या अन्यायाची भरपाई तुम्ही सगळ्या कमिटीने भरून काढले ना त्याच्यामुळे मला आज खूप धन्य झाल्यासारखं वाटते. मला 2.5 मिनिटं दिलेली आहेत. बोलायचं खूपच वाटते परंतु वेळेचा अभाव आहे आणि फक्त आज आंबेडकरांची जयंती आहे. मी त्याच्यासाठी 1-2 मिनिटं कारण त्यांचं स्मरण केल्याशिवाय मला राहणार नाही. कारण त्यांच्यामुळेच बऱ्याच गोष्टी सगळ्या संविधान आणि हे झालेलं आहे. ते एक छोटीशी कविता वाचते आणि मी इथे थांबते. तू रमाईच्या भाळावरल्या कुंकवाचा तेजस्वी टिळा. हे महामानवा तू रमाईच्या भाळावरल्या कुंकवाचा तेजस्वी टिळा. तू पेटता अंगात तू धगधगती ज्वाळा. तू अन्यायाविरुद्ध पेटलेली न विझणारी आग. तू मनामनात फुलणाऱ्या जीवनाची जाग. तू अंधारात टिमटिमणारं ज्ञानरूपी चांदणं. तू गोरगरिबांच्या चेहऱ्यावरलं सुख शांती समाधान. तुझं कार्यच इतकं महान की तुझ्या दैदिप्यमान कार्याने भारलेला जनसागर तुझ्याच विजयाचं गीत गाणार. बाबासाहेब ना कधी होतील ना कुणीही होईल. महामानव तुम्हाला आजचे आमच्या सर्वांतर्फे कोटी प्रणाम आणि प्रेमपूर्वक नमन. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेर सर अमर रहे. बोला वेर सर अमर रहे. वेर सर अमर रहे. वेर सर जिंदाबाद. वेर सर जिंदाबाद. धन्यवाद. मला वाटतं आता सगळं कार्यक्रम समाप्तीकडे जाणार आहे. त्याआधी सुबोध वैद्य म्हणून एक मित्र आपलं बोलणार आहे. बाकीची 10-12 नावं आहेत ती सगळ्यात त्या 10-12 नावांपैकी एकच सुबोध वैद्य बोलणार होता. त्यानंतर शिक्षकांपैकी बाविस्कर सर बोलतील व त्यानंतर आभार प्रदर्शन. हे 3च मनोगत व्यक्त होत राहते. याच्यानंतर आहे वासुदेव भोय सगळ्या आभार प्रदर्शन करतील. तुमचं मनोगत त्यातच घ्या. सुबोध वैद्य. अपरिचित चेहऱ्यांना कदाचित आमची ओळख नाही आहे पण विवा शिरवाडकरांची कविता ओळखलं का सर मला असं म्हणण्याची वेळ मला आली नाही. कारण माझ्या सर्व शिक्षकांनी मला माझ्या पूर्ण नावानेशी ओळखलं आणि त्याबद्दल मला माझं स्वतःचंच कौतुक करावं असं वाटतंय. कारण ही जी काही ओळख आहे चेहरा फक्त तुम्हाला
ओळख देतो, पण तुमचं नाव लोकांच्या जेव्हा स्मरणात असतं तेव्हा ती तुमची खरी ओळख बनते. या शाळेने आम्हाला भरभरून दिलं, आमच्या शिक्षकांनी आम्हाला भरभरून दिलं. मला आजही आठवते 2010 साली जेव्हा आम्ही आमच्या बॅचचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम केला होता आणि त्यावेळेस मी एक शेवटचं हे म्हणालो होतो की तुम्ही जे आम्हाला दिले ते आम्हाला देण्याची आता वेळ आलेली आहे. तुम्ही आम्हाला जे दिले ते आता आम्हाला द्यायची वेळ आली आहे आणि त्याच रूपाने आज समाजासाठी असलेलं आमचं श्रेय, आमचं काम आम्ही करत आहोत. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरंग पंडित आणि सर्व मान्यवर ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं कौतुक तर आहेच. आणि ह्या पुतळ्याच्या निमित्ताने आपण काही स्मृती इथे जतन करतोय. मला जेव्हा जेव्हा माजुड्यात येतो तेव्हा पहिले आठवते ती शाळा. जगाच्या पाठीवर जिथे जिथे जातो आणि जिथे जिथे कौतुकाची थाप पाठीवर पडते तेव्हा मला आठवते माझी शाळा. आणि या वेळ सरांच्या शाळेला आणि या सर्व शिक्षक वृंदाला माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सुबोध. 2.5 मिनिटाच्या आत अडकलं. राजे मॅडमला एक छोटासा काय बोलू आपण, एक छोटी गिफ्ट सत्कार करायचा आहे. शिक्षक महर्षी काश्मीर अंजुलो वेर सर प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांचा मॅडमतर्फे व 22 सरांची देखील विनंती आहे की तुम्ही मॅडम करते माझा देखील तुम्हाला सपोर्ट आहे, सहकार्य आहे, ते सरांच्या भाषणात येईलच. प्रतिष्ठानचे सर्व जे सहकारी आहेत त्यांचं खास एक हृदयापासून सत्कार आहे. कारण त्यांनी सांगितलं का मला सत्कार करायची ही कृतज्ञता आहे. का त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षण महर्षी श्री काश्मीर अंजुलो वेलसर प्रतिष्ठानचे कैलास महापती सर ते इथे नाही आहेत आता, प्रदीप कुमार सारंग ते पण बाहेर गेले. श्रीरंग पंडित सर यांचा सत्कार मॅडमच्या हस्ते होतोय. डॉक्टर एकनाथ थवळे सर अध्यक्ष श्रीरंग मनोहर पंडित सर यांचा सत्कार झाला पाहिजे. सचिव डॉक्टर एकनाथ थवळे सर यांचा सत्कार हस्ते होतोय. उपाध्यक्ष लीनावेर मॅडम यांचा सत्कार हा प्रेमाचा सत्कार बरं, कारण की आठवण त्यांची होते. मगाशी त्याचा उल्लेख केला एवढा मनात लागला की काहींना त्यात नाही, काहींना त्यात द्या. प्रदीपजी भोईर साहेब उपखजिनदार, श्री राजेश पवार साहेब, प्रदीप भोईर साहेब यांचा सत्कार होतोय. रेखार बावीसकर सदस्य स्वभावना पाटील मॅडम आणि सोनाली पवार मॅडम यांचा सत्कार. मी जी नावं घेतो त्या मंडळींनी वरती यावं व मॅडमच्या आपल्याला सत्कार. खरी स्पष्टता आणि पारदर्शकता ही किती महत्वाची होती बघितलं होतं. कारण वेद सरांच्या आठवणीला उजाळा मिळाला. त्यांचा पुतळा इथे उभा आहे. त्यांची नावं घेतली, त्यांचा सत्कार झाला असेल. शॉर्ट टाईममध्ये 9 वाजता फोन केला, 9:30ला कार्यक्रमाला येईल. काल 3ला आलो कार्यक्रम संपून. त्याने सांगितलं असा कार्यक्रम आहे, फक्त हा कार्यक्रम. पण जेव्हा शिक्षण वर्षी वेळ करत राहणं त्यावेळी आळस तर गेला पोहोच बाबा, कारण ते करण्याचं भाग्य लागलं. धन्यवाद मॅडम. मला इथे सांगायचं आहे की ज्या वेळेला ह्यांनी देणगी गोळा केली तेव्हा माझ्यापर्यंत हे काय पोचलेले नव्हते. पण आज मी इथे जाहीर करते की मी ह्या प्रतिष्ठानासाठी 5,000ची देणगी त्यांनी कधी यावं आणि माझ्याकडून घेऊन जावं. मगाशी मला 2 मिनटं दिली होती, आता ते 2 मिनटं संपली. आता मी 1च मिनिट घेते. कारण मी इथे जी घडली आहे ते तुम्ही शिक्षक तुम्हाला ते लाभले, पण मला मार्गदर्शक लाभले. त्याचं कारण असं की मला असं वाटतं 77-78चा काळ असेल. सरांनी मला विचारलं तू बालवाडी चालवशील का बाळ तुमची.
मी म्हटलं हो, आता बालवाडी चालवायला काय 11वी झालेली बालवाडी चालवायला काय कठीण नाही, पण बालवाडी चालवल्यानंतर मला एक शिक्षणाची ऊर्जा मिळाली आणि त्याच्यानंतर बालवाडीचं ट्रेनिंग, ॲडव्हान्स टीचर ट्रेनिंग, BA, MA, BEd आणि बिलीप जी मी गाडी सोडली ती बिलीपपर्यंत येऊन थांबली. आणि मला असं वाटतं हा जो मला सगळीकडे आज मी 6-7 संस्थेमध्ये काम करते त्याचं कारण यांच्या वेर सरांकडून मिळालेली ऊर्जा आणि इथपर्यंत मी गाठलेला प्रवास. आता 1 मिनिट झालं. धन्यवाद. यानंतर मी सन्माननीय भाविस्कर सरांना विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तेव्हा फक्त एकच काम माझ्याकडनं करायचं बाकी राहिले, तेवढं आपण करूया. खरं म्हणजे आजची हा सुंदर योगायोग आहे. वेर सरांच्या पुतळ्याचं आज अनावरण झालेलं आहे. वेर सरांविषयी खूप खूप बोललं गेलं आहे. मित्र, आज गरम होत आहे ना, ऊन लागतंय, घामाच्या धारा पण वाहत आहे. पण याच उन्हातानात सर फिरलेले आहेत. नवा पैसा सरांनी गोळा केला आहे. ही शाळेची इमारत त्यांच्या कष्टामुळे उभी राहिली आहे. आणि या शाळेतून मग हजारो विद्यार्थी बाहेर पडलेत. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी CA आहे, कोणी प्राध्यापक आहेत, कोणी पत्रकार आहेत, कोणी वकील झाले, साहित्यकार आहेत, राजकारणातही आहे. खरं का सांगू का, ऊन लागतंय, घाम येतोय, पण मन मात्र शांत झालं, थंड झालंय. कारण सरांच्या पुतळ्याचं इथे अनावरण झालं होणं आवश्यक होतं. माझ्या जीवनातलं स्थान वगैरे काय ते सरांचं खूप 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 वरचं आहे. त्याच्याविषयी मी आता काय बोलत नाही, कारण तेवढा काय आपल्याला ते वेळ राहायला गेला. पण ज्या परिसरामध्ये, ज्या वृक्षाच्या छायेमध्ये सरांचा पुतळा आज उभा आहे व आम्ही बसवला आहे, त्याच्या भोवती लावलेली जी झाडं आहेत ना, ती सरांनी मला ॲट द टाईम ऑफ द रिटायरमेंट त्या दिवशी त्यांनी मला दिलेलं बक्षीस आहे. आणि त्या काळात मुलुंडकर साहेब, दळवी सर, नालो पाटील साहेब यांच्या हाताने ही झाडं लावली गेली आहे. आनंद वाटतोय. त्या वृक्षाच्या छायेतच वेर सरांच्या पुतळ्याचं आज स्थापना होती आहे. खूप बरं वाटतं, खूप आनंद वाटतो. आणि ही मंडळी म्हणजे मुलुंडकर साहेब वगैरे वगैरे नाही आहेत असं कसं नाही हो, आहेत की यांच्या रूपाने ती इथं आहेतच, सगळे हजर आहेत. दळवी सर आहेत, मुलुंडकर आहेत, नालो पाटील आहेत, सगळे आहेत. आणि वेर सर तर तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि या वास्तूच्या कणाकणात सामावलेली आहे. आणि या रूपानं वेर सरही आज इथे उपस्थित आहे. प्रश्नच येत नाही. आता 1 ऑगस्ट 2023 एकदम मला क्लिक झालं दुपारी की आज सरांचं जन्मदिवस, जयंती आहे. आणि माझ्या खिशामध्ये सरांचा फोटो पाकिटात कायम असायचा. त्या फोटोच्या मागे तारीख वगैरे पण लिहिलेली असायची. तो आता नाही आहे, कारण थोडा खराब झाला, तो ठेवून दिला आहे. म्हणून मला ते कळलं की अरे म्हटलं आज 23 नाही, आज 23 म्हणजे 100 वर्ष झाली. मग जन्मशताब्दी वर्ष हे आहे हे मला समजल्यावर मी लीना मॅडमना फोन केला. त्या म्हणाले सर हो खरं आहे, बरोबर आहे. आणि मग हे धरून मी अनेक ग्रुपवर आहे मी विद्यार्थ्यांच्या. ते आपली 1982ची जी ग्रुप आहे, SSC बॅच 1982 UPPP लिहिलं बघ, काय माहिती काय UPP मला माहिती, पण त्या बॅचवर मी संदेश टाकला की असं असं आहे. आणि त्यांनी ते उचलून धरलं. मला साधी माझी इच्छा होती की आपण एक मीटिंग घ्यावी सगळ्याची, काही विद्यार्थ्यांना बोलू वगैरे व्हायचा, काही भाषणं घ्यावी आणि विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं आमकं काय ते असं करावं. पण हे विद्यार्थी ना, हे आमच्या पावलं 2 पुढं नाही सर आपण हे असं करायचं. अरे बापरे म्हटलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, पाया म्हणजे काय, पाया ह्या असल्या गोष्टी करायच्या तर निधी जमा करणं कठीण गोष्ट.
मी म्हटलं लागा कामाला. लागलो कामाला. आम्ही सगळ्या शिक्षकांना नुसतं फोन केला. आटले मॅडम, ते मॅडम, देवधर मॅडम, अरे लगेच पैसे आलेत सगळ्यांचे. किंवा वाघोलीकर मॅडम, कोणी असं आपल्या पनवेलकर मॅडम, काय ते आपल्या पारेगावकर मॅडम, पटापट गोरे मॅडम, सगळ्यांचे पैसे आले. 10,000, 15,000, 5,000 रुपये काही विचार न करता सर त्या सगळ्यांनी पाठवून दिले आम्हाला. अहो माझ्या म्हणजे ज्यांच्या सरांशी परिचय नव्हता, बी डी पाटील आहे, नंतर ते काय मुळे सर आहेत किंवा आणखी ते आपलं माझं ज्युनियर कॉलेज, त्यांना हे कळल्याबरोबर त्यांनी आपलं योगदान दिलं. आणि शेवटी मुलांच्या ह्या निधीचा ओघ एवढा वाढला, आज तो मला वाटायचं मी यांच्या नेहमी मागे लागायचो, अरे यार हे कसं होणार. तो हा आपला प्रदीप होईल, कुठे येतो काय माहिती. ते म्हणायचं सर काही काळजी करू नका. पण खारीचा वाटा याचं महत्त्व आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. तो रामसेतू तयार करताना रामाने त्या खारीच्या पाठीवरून हात फिरवला होता. तसं प्रदीप भोईर आणि त्याच्या भोवतीची आणि मग त्या काळामध्ये ज्या लोकांनी साधारणपणे निधी जमा करण्यात मोठा हातभार लावला, काहींनी खारीचा वाटा उचलला, याने द्रोणागिरी उचलला, हनुमान आपलं काय याचं नाव हा आणि पंडित काय तो काय त्याचं नाव आपलं गोवर्धन उचलणारा श्रीकृष्ण म्हणजे आमचा विनोद तांबे. हां तो तिकडे सॉरी सुनील तांबे, सॉरी खूप सॉरी, सुनील तांबेच, बस दुसरं नाव नाही. तर या आता म्हणजे कसं आहे, यांचं थोडंसं कौतुक करावं असं वाटतंय. यांच्याबाबत माझ्या मनात ती थोडी कृतज्ञता आहे. तर ते आमचे जे गोरे मॅडम आहेत, कारकाळे मॅडम, वाघोलीकर मॅडम, यांनी त्यांना सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्याचं थोडंसं कौतुक करावं, स्वागत नाही कौतुक करावं असं मला वाटतं. त्यांच्यावरती कृतज्ञता व्यक्त करावी असे वाटते. सर्वात पहिल्यांदा प्रदीप भोईर, बाळावरिये, प्रदीप भोईर, श्रीरंग पंडित, खालीच जा तुम्ही, खाली जा. नावं थोडी मागे पुढे होतील पण काही काळजी करू नका. अमाऊंट माझ्याकडे लिहिलेली आहे पण ती वाचत नाही, गोळा केली. आणि मेगा पाठक कोण? तूच आहे. मी 2 नावं लिहिली. ये इकडे. आणि पण त्यांनाही धन्यवाद. एकनाथ कवळे, शिंदे सर, बघा पारगाकर मॅडम त्या लिहा. ओके. आणि आता कुणी राहिलं असेल तर मॅडमना फोन लावला होता काल. म्हटलं मॅडम एनी हाऊ तुम्ही या. तर ते मॅडमना पण लावला होता. तर त्या म्हणाल्या सर आमच्या एकंदरीत परिस्थितीमुळे आम्हाला नाही येता येणार, पण एक लक्षात ठेवा आम्ही जरी शरीरानं तिथं नसलो तरी मनानं मात्र या कार्यक्रमात तुमच्या हजर आहोत. धन्यवाद सर. ओके थँक्यू सर. 1-2 मिनटं घेतो. खरं शेड्यूलमध्ये हे नाही आहे बोलणं, पण ज्या पद्धतीने आम्ही तर आमच्या प्रत्येकाने खारीचा वाटा उचललेला आहे आणि खरं तर शिक्षकांनी आमचा सत्कार करणं ही गोष्टच आम्हाला खूप भारावून टाकणारी आहे आणि अतिशय आम्ही कृतज्ञ आहोत. खरं तर हे व्हायलाच नको की आमचं हे कर्तव्यच आहे ते आम्ही बजावलं आहे. पण आज जे भाविस्कर सरांच्या कल्पनेतून जे काही त्यांनी साकारलं आहे हे खरोखर आम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी नतमस्तक आहोत. धन्यवाद. एवढंच सांगायचं. कार्यक्रमाची सांगता होताना काही सत्कार राहून गेले. मला वाटतं ते सत्कार होणं खूप गरजेचं आहे. वेर सरांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारला गेला आहे त्याचं सगळं बांधकाम करणारे अशोक गावकर व जयवंत चव्हाण या दोघांनी व्यासपीठावर यायचे. त्यांचा सत्कार
भोयर सर करतील, जयवंत चव्हाण, अशोक गायकवाड आणि अनिल तायडे. ठिकाणी अनिल तायडे की ह्या कार्यक्रमाचं सगळं रूपरेषा आपण आम्ही नियम केला होता की आपले माजी विद्यार्थी जे असतील त्यांना ते काम द्यायचं आणि त्याप्रमाणे एक मोठी महत्त्वाची जबाबदारी आपण ज्या सावलीचे मंडप डेकोरेटर आहेत हे सर्व आपले विद्यार्थी आहेत. जेवण देखील आमचे विद्यार्थी घडवले ते श्रेयस खांदेकर इथे नाही आहेत, पण त्यांचा शब्द सोडायला मला आभार मानतोय. हा सत्कार राहून गेला होता. मला वाटतं तारीख आहे 14 तारीख. हां, सरांची पुण्यतिथी आहे, आंबेडकरांची जयंती वगैरे आहे. मला वाटतं दरवर्षी या तारखेला आपण सगळ्यांनी एकत्र यावं. संध्याकाळी का होईना, रात्री का होईना, इथे एखादा छोटासा कार्यक्रम आपला असावा, अगदी जेवणा खावणापर्यंत, असं मला वाटतंय. बघा, मी मुद्दा मांडला आणि त्या तुम्ही त्याला पुन्हा ह्याही मुद्द्याला थोडीशी साथ द्यावी असं मला वाटतंय. थँक्यू. हे अनाउन्समेंट सरांनी केली. ॲक्च्युली मी याच्यानंतर करणार होतो. आपल्याला 2 दिवस एकत्र यायचं आहे वर्षातनं, 1 ऑगस्ट आणि 14 एप्रिल. आणखी एक याला आमची जी संकल्पना 1982 बॅच आहे ना, त्याला एक योगायोग आहे. 1 ऑगस्ट सरांचा जो वाढदिवस आहे ना, तो माझी वर्गमैत्रीण प्रभा शिंदे, जरा उठून उभे राहा, प्रभा शिंदेचा वाढदिवस आहे. 1 ऑगस्ट प्रभा शिंदेचा वाढदिवस आहे आणि वेर सरांचा पण वाढदिवस आहे. आणि दुसरा योगायोग असा आहे, आज वेर सरांची पुण्यतिथी आहे आणि आमच्या प्रदीप भोईरांचा वाढदिवस आहे. म्हणजे बघा काय योगायोग आहे. संकल्पना 1982, 1 ऑगस्ट सरांचा वाढदिवस प्रभा शिंदे आणि 14 एप्रिल सरांची पुण्यतिथी प्रदीप भोईर. थँक्यू. एक नवीन घोषणा करण्यात या ठिकाणी आपल्या मित्रांपैकी 1995ची बॅच आहे, सॉरी 1985 बॅच आहे. आपण सुंदर कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाची कंटिन्युटी राहावी म्हणून 1985च्या बॅच आम्ही ती जबाबदारी घेतोय आणि वेर सरांच्या नावाने आपण व्याख्यानमाला सुरू करतोय. त्यामुळे दरवर्षी किमान एकदा या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण भेटणार आहोत. त्यामुळे हा जो काही समुदाय जमला आहे, ही जी कंटिन्युटी आहे, हे ग्रुप तयार झाला आहे, हा असाच अखंड राहील. मला माहिती आहे तुम्ही आता या सभागृहातनं काय आठवणी घेऊन जात आहे, पण मी माझी एक आठवण तयार केलेली आहे. हा ॲक्च्युली माझा ऑफिशियल टी शर्ट आहे PCCIचा. ह्याच्यावर मी माझ्या शिक्षकांच्या सह्या घेतल्या आहेत. थँक्यू सुबोध. माझी 1985 बॅच जी आहे त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केला. सुबोधनी जी अनाऊन्स केली त्याबद्दल आम्ही आमच्या 1985 बॅच आम्ही स्वीकारतो आणि आम्ही कामाला लागतो. धन्यवाद. मला वाटतं 1961ला शाळा चालू होती, 1968ला पहिली बॅच असावी. 1968 पासून आतापर्यंत अशा जर वेगवेगळ्या बॅचेस एकत्र आल्या तर इथं पोहोचवणं भविष्य एवढं सुंदर कार्यक्रम होऊ शकतो. फक्त सर्वांनी जाणीव आणि आजच्या कार्यक्रमाने मला वाटतं फेसबुकला मगाशी लाईव्ह चालू होता कार्यक्रम, तेव्हा जगभर कार्यक्रम केला असेल. सारंग सरांची विनंती होती मला कार्यक्रम बघायचा आहे, व्हिडिओ कॉल करून लाईव्ह करता नाही आलं, पण फेसबुकला लिंक गेलेली आहे, ते तिकडे बघत असतील. आभार प्रदर्शन आता मला वाटतं कोणत्याही मनोगतवर न करता आभार प्रदर्शन करण्यासाठी वासुदेव भोईर येतील. सगळ्यात शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शन. आपलं सर्वांचं अगदी अंतःकरणापासून स्वागत करतो व कार्यक्रम संपेपर्यंत जे आस्थेने व वेद सरांवरील श्रद्धेने जे थांबलेत त्यांचं खरोखर मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की मी या शाळेचा ऋणी आहे व त्यापेक्षा वेर सरांचा ऋणी आहे, कारण हे सर्व वेर सरांच्याच नावाने होत आहे. हे वेर सरांचं स्मारक ज्याची संकल्पना आपले सरांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पंडित प्रदीप भोईर किंवा त्यांचे सर्व सहकारी शिक्षिका ज्यांना सुचली, खरोखर हे जे स्मारक आहे या पुढील पिढीला कायम प्रेरणा देत राहील
सरांनी आपल्याला शिक्षण दिलं, आपल्यावर संस्कार हे केले, ते आपण आत्मसात केले व हे संस्कार आपण सर्व पुढच्या पिढीला परावर्तित करूया व त्यातून चांगले सुजाण नागरिक तयार होतील यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहायला हवं. या कार्यक्रमासाठी एवढा सुंदर, अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला, त्यासाठी अनेकांनी हातभार लावला. सरांनी मगाशी उल्लेख केला की रामाचा सेतू, एवढा मोठा अवाढव्य सेतू बांधला, पण त्यात खारीचा वाटा म्हणजे छोट्याशा इवल्याशा प्राण्याचा देखील त्या खारीचं नाव घेतल्याशिवाय तो सेतू पूर्ण होत नाही. खरोखर आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. त्यात ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला हातभार लावला त्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. त्यात प्रामुख्याने ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी की ज्यांनी आपल्याला ही परवानगी दिली, नुसती परवानगीच नव्हे तर सर्वतोपरी सहकार्य देखील केलंय. त्याकरिता अध्यक्ष हरिचंद्र भोईर व त्यांचे सर्व सहकारी, ट्रस्टी, विश्वस्त या शाळेचे यांचे मनापासून आभार. तसेच वेर सरांच्यासाठी हा कार्यक्रम आणि आपण त्यांच्यासाठी इथे जमलेलो आहोत, तर वेर सरांच्या कुटुंबियांना देखील मनापासून धन्यवाद. लॉईड दादा, लीनाताई, सर्वांना मनापासून धन्यवाद. त्यात अतिशय सुंदर, सुबक, आकर्षक पुतळा बनवणारे शिल्पकार श्री श्रेयस खानविलकर यांना देखील धन्यवाद द्यायला पाहिजे. आपण आता पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर पाहिलं असेल, अतिशय सुंदर असा पुतळा उभारलेला आहे की माणसाला पुतळ्याचं दर्शन घेतल्यानंतर खरोखर स्फूर्ती यावी, त्यातून प्रेरणा मिळावी असा हा पुतळा बनवलेला आहे. खरोखर खानविलकरांना देखील मनापासून धन्यवाद. त्यानंतर पुतळा उभारणीसाठी चौथरा व इतर सजावट करणारे अशोक गावकर व जयवंत चव्हाण तसेच श्री अनिल तायडे यांचं देखील मनापासून धन्यवाद. या लोकांनी अपार परिश्रम घेतले. अगदी 2-3 दिवसापूर्वी त्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर काहीच दिसत नव्हतं, पण आज इथं अतिशय सुंदर असा पुतळा उभारलेला आहे. नावाच्या पाटीसहित वेड सरांचं जे उल्लेख केलेला आहे खरोखर अगदी कौतुक करण्यासारखं आहे. त्यांना देखील मनापासून धन्यवाद. स्मरणिका निर्मितीसाठी डॉक्टर आदित्य देसाई आणि सर्व प्रकारच्या छपाई करता श्री राजेंद्र पिंगट यांनी देखील अपार परिश्रम घेतलेले आहेत. त्यांना देखील मनापासून धन्यवाद. मंडप, डेकोरेशन व इतर सुविधा आपल्याला इथे काय कमी आहे व कमी तेथे आम्ही अशा भावनेने वावरणारे या शाळेचे माजी विद्यार्थी व शिवसेनेचे उपशहर प्रमुख आमचे सहकारी मित्र नार्वेकर साहेब, चंद्रकांत नार्वेकर यांना देखील मनापासून धन्यवाद. त्यांचे सुपुत्र व त्यांचे सर्व कर्मचारी यांनी हे अतिशय सुंदर मंडप उभारला व हा सभा मंडप सुशोभित केला व जिथे कमी असेल तिथं ते जाऊन आले. रात्रीचे 12 वाजेपर्यंत ते काम करत होते. खरोखर त्यांना देखील मनापासून धन्यवाद द्या. सर्व माजी शिक्षकांच्या आशीर्वादाशिवाय आपली प्रगतीच होत नाही, तर सर्व शिक्षकांना देखील मी वंदन करतो. त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मुख्य समन्वयक श्री बाविस्कर सर व श्री प्रदीप सारंग सर यांना देखील मी वंदन करतो. खरोखर सरांनी या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहून अतिशय मौलिक मार्गदर्शन केले आहे व प्रत्यक्ष नुसतं तोंडी मौखिक मार्गदर्शन नाही तर सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. खरोखर सर धन्यवाद. आपल्याला देखील स्मरणिकेसाठी जाहिराती देणारे सर्व जाहिरातदार त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. स्मरणिका आपल्याला घरोघरी पोहोचवणारे हा आजचा कार्यक्रम इथेच राहील, आपल्या मनात राहील किंवा दूरदर्शनवर आपण पाहू, पण स्मरणिका आपल्या घरात प्रत्येकाच्या एक स्मरण म्हणून राहणार आहे. त्या स्मरणिकेसाठी जाहिराती देणारे व ती अगदी या कार्यक्रमाला देखील त्यातून हातभार लागलेला आहे त्या सर्व जाहिरातदार देणाऱ्यांचे मनापासून आभार. तसेच सर्व देणगीदार माजी विद्यार्थी व देणगीदार माजी शिक्षक यांना देखील मनापासून धन्यवाद. त्यांचे मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रमाला आणि कार्य करणाऱ्यांना ऊर्जा मिळाली, स्फूर्ती मिळाली, म्हणून त्यांचं देखील मनापासून आभार व धन्यवाद. शाळेचा सुरक्षा रक्षक आज इतके दिवस
स्मारकाचं काम सुरू आहे, त्याने देखील आपलेपणाने तिथे सहकार्य केलेलं आहे. आता सध्या इथे दिसत नाही, खरोखर त्यांचा देखील सत्कार करावा. त्यांनी देखील खूप सहकार्य केलेलं आहे. अशा सर्वतोपरी सहकार्याशिवाय एवढा मोठा कार्यक्रम पार पडत नाही. तसेच या सोहळ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या सर्वांचे सोहळा आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे बंटी देसाई यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या समोर अगदी ओघवत्या भाषेत अतिशय सुरेख शैलीमध्ये त्यांनी निवेदन केलं व या कार्यक्रमाला रंगत आणली. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो व मी सरांना विनंती करतो की त्याचा देखील सन्मान व्हावा. कारण खरोखर आपल्यापर्यंत जो आवाज पोहोचत होता, आपल्याला सूचना असो, मार्गदर्शन असो, काय कविता असो किंवा स्लोगन असो, अतिशय छान सुरेख बंटी देसाई असला का तो कार्यक्रम सुरेखच होतो. त्याचा देखील सन्मान व्हावा अशी मी सरांना विनंती करतो. आणि विशेष म्हणजे सकाळी थोडी गडबड झाल्यानंतर आता या कार्यक्रमाचं ही जबाबदारी ज्यांच्यावर दिलेली त्यांना काही अडचण आल्यामुळे अर्ध्या तासापूर्वी सकाळी 9 वाजता फोन केल्यानंतर 9:30 वाजता जो हजर होतो, म्हणजे त्याला देखील या शाळेचा विद्यार्थी आहे की माहीत नाही, पण त्याला देखील या कार्यक्रमाविषयी किती आत्मीयता आहे त्याच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं. खरोखर म्हणते धन्यवाद. आणि पुन्हा जर चुकून कोणी राहिलं असेल तर त्याला माझ्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो व सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो व कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. मी सरांच्या परवानगीने आपण सर्वांनी राष्ट्रगीताने हा कार्यक्रमाचा समारोप करूया. पण एक सांगतो मंडळी, धकाधकीच्या जीवनात कोणाला वेळ नसतो, धकाधकीच्या जीवनात कोणाला वेळ असतो, पण तुम्ही वेळ काढला. काही जण लक्षात राहतात, तुम्ही मात्र हृदयात राहा, तुम्ही मात्र हृदयात राहा.